पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या हस्ते गोमायापासून तयार अँटी रेडिशन चिपचे अनावरण। गोसंवर्धनासाठी अशा उपक्रमांना शासनाचे सहकार्य। नितेश राणे। भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व असून गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज समाजाला आवश्यकता आहे। गोमयापासून तयार करण्यात आलेली अँटी रेडिशन चिप हा त्याच दिशेने एक प्रेरणादायी आणि अभिनव प्रयत्न असल्याचे गौरवोद्गार मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले। गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गोमायाधारित अँटी रेडिशन चिपचे अनावरण नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी या अभिनव संकल्पनेचे विशेष कौतुक करत अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली। यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की गोमायाचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही चिप भारतीय परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम आहे। या माध्यमातून गायीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल। समाजात गोसेवेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील। सिंधुदुर्ग जिल्हा गोसेवा गतिविधी संयोजक श्री चंद्रशेखर पुनाळेकर यांनी या अँटी रेडिशन चिपच्या निर्मितीची माहिती देताना सांगितले की गोमायाचा विविध पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपयोग समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून स्वदेशी संकल्पनांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। तसेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरकडून अँटी रेडिशन चिप उत्तम असल्याबद्दल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। या कार्यक्रमात भाजपा NGO आघाडी जिल्हा संयोजक श्री भालचंद्र राऊत, शिवसेना मच्छीमार आघाडी जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र गावकर, नगरसेविका मेघा सावंत गावकर, अन्वेषा आचरेकर, CA अशोक सारंग तसेच श्री शिवाजीराव घोगडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमाचे स्वागत केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोसेवा गतिविधींच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। नंबर 1 निर्धार न्यूज, सिंधुदुर्ग।